गणपती चालले गावाला, प्रेम पडेना आम्हाला. वाजत गाजत आणि नाचत आलेल्या गणरायांना निरोप द्यायची आता वेळ आली आहे. 1.5 दिवसांच्या गणपतीचं आज विसर्जन आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मी आता आलो आहे रत्नागिरीच्या काळ्या समुद्रावर, ज्याला मांडवी बीच असं म्हटलं जातं. इथे गणपतीच्या विसर्जनासाठी भाविकांची गर्दी आहे आणि गणपतींचं विसर्जन झालं आहे. संध्याकाळची वेळ आहे. आत्ताही अजून काही गणपती येत आहेत आणि त्यांचं विसर्जन करण्यासाठीची लगबग सगळ्यांची सुरू आहे. कोकणात गणेशोत्सव हा सगळ्यात आवडता आणि सगळ्यात महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातून बाहेर गेलेले अनेक कोकणवासीय या सणाच्या काळात आवर्जून आपापल्या गावी येतात. अतिशय उत्साहाने आनंदाने हा सण साजरा केला जातो. एकमेकांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेणं, आरत्या म्हणणं, सगळ्यांनी एकत्र जमून भजनं म्हणणं असे अनेक कार्यक्रम या काळात साजरे होतात. गणेशोत्सवाला प्रारंभ होतो आणि घरात एकूणच आनंदाचं, उत्साहाचं वातावरण भरून जातं. गणरायाला जेव्हा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावतात, सगळ्यांचं मन भरून येतं. जणू आपल्या घरातल्या सदस्यालाच निरोप दिल्यासारखं वातावरण सगळीकडे असतं. 1.5 दिवसांनी, 5 दिवसांनी गौरीबरोबर वामन द्वादशीच्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी अशा वेगवेगळ्या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं. रत्नागिरी शहरात समुद्रावर विसर्जनाच्या दिवशी अशी मोठी गर्दी होत असते. मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो आणि तेवढ्याच भावुकपणे गणरायाला निरोप दिला जातो. गणरायाचा आशीर्वाद घेताना त्यानं पुन्हा पुढच्या वर्षी लवकर यावं अशी विनंती आणि अशी प्रार्थना सगळे भाविक त्याला करतात. गणपती बाप्पा आपल्या घरी आता परत गेले असले तरी त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या कृपेची छाया आपल्या डोक्यावर वर्षभर कायम राहील अशीच प्रत्येक भाविकाची श्रद्धा असते.